ओके, चला आपण कंट्रोल सिस्टीम आणि पीएलसी पाहतोय. काल आपला एक लेक्चर झाला, त्यात आपण सिस्टीम, कंट्रोल सिस्टीम, त्याचे पार्ट सगळं बेसिक कव्हर केले. कालचा आपला लास्टचा बीट होता फीडबॅक कंट्रोल सिस्टीम आणि तिथे आपलं लेक्चर स्टॉप झालं. ठीक आहे, आज आपण त्याच्या पुढचं पाहणार आहोत. काय? क्लासिफिकेशन ऑफ कंट्रोल सिस्टीम. क्लासिफिकेशन ऑफ कंट्रोल सिस्टीम खूप इम्पॉर्टंट बीट आहे यातला. कारण युनिव्हर्सिटी तुमच्या एक्झामसाठी जी थेरॉटिकल तुमची एक्झाम होते त्यासाठी थेअरीमध्ये हा क्वेश्चन तर येतो. सांगितलं की कोणत्या एक्झामसाठी प्रिपेअर करणार आहात, तर त्यासाठी आपण याचे क्लासिफिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. तर यातला फर्स्ट क्लासिफिकेशन मधला पॉइंट आहे बेस्ड ऑन एक्झिस्टन्स. Based on existence. Classification of control system. First point is based on existence. त्यातला पहिला टाइप आहे नॅचरल कंट्रोल सिस्टम. नॅचरल कंट्रोल सिस्टम आणि सेकंड कंट्रोल सिस्टम. नॅचरल कंट्रोल सिस्टम म्हणजे कोणती? नॅचरल कंट्रोल सिस्टम systems working inside human body. Inside human body. Which is biological system. Natural system कोणत्या आहेत? Different system working inside human body, which is biological system. आपली बॉडी हे सगळ्यात मोठं एक्झाम्पल आहे कंट्रोल सिस्टीमचं. आपण श्वास आत घेतो सोडतो, इनहेल आणि एक्झेल करतो, त्याच्यामध्ये पण आपल्या बॉडीवर कंट्रोल असतो. कोणाचा? फर्स्ट ऑफ ऑल ब्रेनचा, लंग्सचा, याच्या मार्फत आपण ते काम करतो. किंवा आपला हार्ट सारखा पंपिंग असतो, बीटिंग असतो, त्यात पण कोणाचा पार्ट आहे? लंग्स, ब्रेन, वेन्स, असे सगळे डिफरंट पार्ट्स त्या ऍक्टिव्हिटीला कंट्रोल करत असतात. म्हणजे काय? ते ह्युमन बॉडी ज्याच्या डिफरंट सिस्टीम्स वर्किंग इनसाइड द ह्युमन बॉडी विच इज अ बायोलॉजिकल सिस्टीम इज अ नॅचरल कंट्रोल सिस्टीम. मॅनमेड कोणती आली? कंट्रोल सिस्टीम्स मेड बाय human being, made by human beings to perform specific task. Man-made control system कोणती आहे? कंट्रोल सिस्टीम मेड बाय ह्युमन बीइंग. कशासाठी? अगेन जे सिस्टीमच्या डेफिनेशन मध्ये आपण पाहिलं, टू परफॉर्म स्पेसिफिक टास्क. काल आपण त्याचे एक्झाम्पल पाहिले, एअर कंडिशन, एसी, रूम हीटर, त्याच्यानंतर मिक्सर, टोस्टर, जे काही आपण अप्लायन्सेस वापरतो, फॅन, कूलर, हे जे सगळे आहेत ते मॅनमेड कंट्रोल सिस्टीम आहे. आणि ह्युमन बॉडी जी आहे ती नॅचरल कंट्रोल सिस्टीम आहे. ठीक आहे, ओके. इथेपर्यंत कोणाला काही विचारायचे? सिंपल डेफिनेशन आहेत, पण जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. आहे कोणाला काही डाऊट? पुढचा पाठ घ्यायचा आपण. हॅलो, घ्या मॅडम. हॅलो, ठीक आहे. चला, नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे बेस्ड ऑन टाइम, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बेस्ड ऑन टाइम स्टार मार्क आहे हा, कारण हा थिअरीसाठी पण इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्या कोणत्या एक्झाम साठी पण पुढच्या खूप इम्पॉर्टंट आहे. बेस्ड ऑन टाइम याचे पडतात दोन प्रकार, लिनियर सिस्टीम आणि नॉन लिनियर सिस्टीम. काय प्रकार आहेत? बेस्ड ऑन टाइम, लिनियर सिस्टीम आणि नॉन लिनियर सिस्टीम. ओके. आणि परत या लिनियर सिस्टीमचे अगेन दोन टाइप्स आहेत. काय आहेत? टाइम व्हॅरियंट सिस्टीम आणि टाइम इनव्हॅरियंट सिस्टीम. बेस्ड ऑन टाइम, तुम्ही हा जर चार्ट लक्षात ठेवला, तुम्हाला एक्झाम मध्ये असा क्वेश्चन येतो की क्लासिफिकेशन ऑफ कंट्रोल सिस्टीम बेस्ड ऑन टाइम. तुम्ही हा जर चार्ट लक्षात ठेवला तर तुम्ही थेअरी मध्ये हे लिहू शकता पूर्ण. ठीक आहे. काय?
टाइमवर बेस्ड क्लासिफिकेशन. फर्स्ट लिनियर सिस्टीम आणि दुसरा नॉन लिनियर सिस्टीम. आणि अगेन लिनियर सिस्टीमचे दोन प्रकार आहेत, टाइम व्हेरियंट सिस्टीम आणि टाइम इनव्हेरियंट सिस्टीम. ठीक आहे, एवढं झालं. मग तुम्हाला अजून एक याच्यात क्वेश्चन असतो, व्हॉट इज मीन बाय, जो तुमच्या एक्झामला येतो, व्हॉट इज लिनियर अँड नॉन लिनियर सिस्टीम. नॉन लिनियर सिस्टीम हा तुमच्या एक्झामला आलेला क्वेश्चन आहे आणि हा येतो. ठीक आहे, तर आता आपण पाहूयात लिनियर आणि नॉन लिनियर सिस्टीम म्हणजे काय. लिनियर सिस्टीम, the system which follows superposition theorem or principle of superposition असे म्हणू शकता. Principle of superposition is called as linear system. काय सांगितलंय, द सिस्टीम विच फॉलोज काय सुपरपोजिशन थिअरम किंवा त्यालाच म्हणतात प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन इज कॉल्ड एज अ लिनियर सिस्टीम. मग जर मी लिनियर सिस्टीमची डेफिनेशन सांगितली तर तुम्हाला नॉन लिनियरची याच्या अपोजिट असणार, जी की आली पाहिजे. काय असणार आहे नॉन लिनियर सिस्टीम, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये एनएलएस पण लिहू शकतो. द सिस्टीम विच डोंट फॉलो प्रिन्सिपल ऑफ superposition. Principle of superposition is called non-linear system. सिस्टीम जी प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन फॉलो करते ती झाली लिनियर आणि जी फॉलो नाही करत ती झाली नॉन लिनियर. ठीक आहे, एवढं सगळं ठीक आहे, पण यात मेन काय प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन जे आपल्याला आज पाहायचं की प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय आहे. तर बरेचदा हे प्रिन्सिपल पाठ केलं जातं ज्याच्यामुळे ते एक्झाम मध्ये नक्कीच विसरतात. त्याच्यामुळे आज आपण हे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन होतं तयार कसं हे आपण समजून घेऊयात. म्हणजे तुम्ही हे ब्लॉक डायग्राम लक्षात ठेवले की तुम्हाला आपोआप प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन लिहिता येईल. तुम्हाला लिनियर आणि नॉन लिनियर सिस्टीम आली तर तुम्हाला डेफिनेशन द्यायची जी की सिंपल आहे. जे फॉलो करतं ते लिनियर आहे, जे नाही फॉलो करत प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ते नॉन लिनियर आहे. आणि याच्यासोबत एक ब्लॉक डायग्राम आहे ती तुम्हाला काढायची आहे. ठीक आहे, आता आपण ब्लॉक डायग्राम पाहूया. ओके, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन मध्ये अजून दोन रूल्स आहेत. जर दोन्ही रूल फॉलो झाले तर तुम्ही म्हणू शकता की तुमची सिस्टीम ही लिनियर आहे. ठीक आहे, सुपरपोजिशन प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन यात पहिला आहे लॉ ऑफ ऍडिटिव्हिटी. ठीक आहे, LOA पण म्हणू शकता. आणि दुसरा आहे लॉ ऑफ होमोजिनिटी. ऍडिटिव्हिटी, लॉ ऑफ ऍडिटिव्हिटी आणि लॉ ऑफ होमोजिनिटी हे दोन्ही जर फॉलो झाले तर सुपरपोजिशन थेरम फॉलो होतो, म्हणजेच तुमची सिस्टीम लिनियर आहे. पण जर असं झालं की तुम्ही पहिल्यांदा लॉ ऑफ ऍडिटिव्हिटी करून पाहिला आणि त्या सिस्टीमला लॉ ऑफ ऍडिटिव्हिटी हा फेल झाला तर तुम्हाला लॉ ऑफ होमोजिनिटी चेक करायची गरज नाही. तिथेच तुम्ही सांगू शकता की सिस्टीम ही सुपरपोजिशन थेरम नाही फॉलो करत आणि त्याच्यामुळे ती नॉन लिनियर आहे. आता बघूयात की लॉ ऑफ होमोजिनिटी काय आहे. काल मी तुम्हाला लॉ ऑफ ऍडिटिव्हिटी काय आहे. काल मी तुम्हाला एक ब्लॉक डायग्राम काढून दाखवली होती कंट्रोल सिस्टीमची, इनपुट, कंट्रोल सिस्टीम आणि आउटपुट. तर तसंच मी एक छोटीशी डायग्राम काढतेय. हे माझं इनपुट आहे x1 ऑफ टी, मी जे सिस्टीमला दिलंय, सिस्टीमने प्रोसेस करून मला एक आउटपुट दिलं y1 ऑफ टी. ठीक आहे, सिंपल आहे ते. x1 ऑफ टी दिलं, सिस्टीमने प्रोसेस केलं, नक्की मला आउटपुट काही ना काही मिळणार आहे. ते मला y1 ऑफ टी हे मला आउटपुट मिळालंय. ठीक आहे, आता नेक्स्ट सेम सिस्टीमला, याच सिस्टीमला मी सिस्टीम चेंज करत नाहीये, x2 ऑफ टी इनपुट दिलं, अगेन त्या सिस्टीम मधून मी त्याला प्रोसेस होऊ दिलं आणि मला आउटपुट मिळाला y2 ऑफ टी. ठीक आहे, दोन्ही ब्लॉक डायग्राम लक्षात ठेवायला सोपे आहे. सिस्टीमला एकदा x1 ऑफ टी द्यायचंय, y1 ऑफ टी आउटपुट मिळतंय, x2 ऑफ टी द्यायचंय, y2 ऑफ टी आउटपुट मिळतंय. मी काय करते, या दोन्ही आउटपुटचा ऍडिशन घेते. हा ऍडिशनचा सिम्बॉल आहे, समर म्हणतात याला. ओके, आणि इथे दोन्हीकडे मी पॉझिटिव्ह साईन देते कारण दोन्ही माझे पॉझिटिव्ह आहेत. हा एक पॉझिटिव्ह आहे y1 ऑफ टी पॉझिटिव्ह आहे आणि आपण ऍडिशन करतो. ठीक आहे, आपण लेट्स सी या दोघांचा ऍडिशन होणार इथे
त्याला मी कॅपिटल YT म्हणते. कॅपिटल YT. तुम्ही सांगू शकाल ऍडिशन झाल्यावर काय येतं आपल्या आउटपुटला? कोणी सांगू शकेल? कॅपिटल YT काय मिळेल आपल्याला? तुम्ही अनम्यूट करून सांगू शकता. तर कॅपिटल YT हे असणार आहे आपण आपलं Y1 of t प्लस Y2 of t. बरोबर आहे. सिंपल ऍडिशन असणार आहे. दोन सिस्टीमला इनपुट दिले, आउटपुट मिळाले, मी दोघांची ऍडिशन घेतली आणि हे फायनल मला आउटपुट मिळालं. इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला? आणि ऐकायला येतंय व्यवस्थित? हो येते मॅडम. ओके. आता मी काय करते, आता आउटपुटला आपण ऍडिशन करून घेतली, आपल्याला आउटपुटची ऍडिशन मिळाली. आता मी इनपुटची ऍडिशन करते. इनपुट काय? x1 of t, x2 of t. हे दोन्ही मी असे खाली घेतले आणि अगेन मी सिस्टीमला दिले. कोणत्या? त्या सिस्टीमला. इथे बॉक्स मध्ये मला सिस्टीम तीनदा दिसतंय. ही वेगळी सिस्टीम नाहीये, एकच सिस्टीम आहे. त्या सिस्टीम मधूनच आपण हे सगळे सिग्नल पास करतो. ठीक आहे. या सिस्टीमला मी देतेय. द्यायच्या आधी अगेन मी इथे समर ऍड करते आणि यांची ऍडिशन घेते. काय झालं? x1 of t इथे आला, x1 of t इथे आला, x2 of t आणि इथे आउटपुटला मला काय मिळणार आहे? अगेन सिंपल ऍडिशन होणार आहे. x1 of t प्लस x2 of t. ओके. आणि यांचं जे ऍडिशन आहे x1 of t प्लस x2 of t, आता मी ते सिस्टीमला देतेय. ते सिस्टीम मधून पास होणार आणि मला एक आउटपुट मिळणार. लेट्स से y डॅश ऑफ t. y डॅश ऑफ t जे की आता या ब्लॉक डायग्राम प्रमाणे आपल्याला येणार आहे x1 of t प्लस x2 of t. ओके. आपल्याला काय काय मिळाले? पहिल्या ह्याच्यातून आउटपुटची ऍडिशन केली yt, इनपुटची ऍडिशन केली y डॅश ऑफ t. जर if y of t is equal to y डॅश ऑफ t, काय म्हणते मी? आउटपुटची ऍडिशन करून जे मला आउटपुट मिळतंय आणि परत इनपुट सिग्नलची ऍडिशन करून जे मला आउटपुट मिळतंय, हे जर दोन्ही इक्वल असतील, तर लॉ ऑफ ऍडिशन सॅटिस्फाय होईल. लॉ ऑफ ऍडिटिव्ह हा आपला सॅटिस्फाय होईल. जर कॅपिटल Y ऑफ t इज नॉट इक्वल टू Y ऑफ t, तर माझा लॉ ऑफ ऍडिटिव्ह सॅटिस्फाय नाही होणार. ठीक आहे. हा झाला लॉ ऑफ ऍडिटिव्ह. याच्यानंतर आपल्याला पाहायचा आहे लॉ ऑफ होमोजिनिटी. इथपर्यंत कळाले? ही डायग्राम तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला एक्झाम मध्ये हे अननेसेसरीली पाठ नाही करावा लागला. ब्लॉक डायग्राम काढली आणि फक्त डिस्क्रिप्शन मध्ये दोन इक्वेशन दाखवले तरी ते खूप सफिशियंट आहे. सगळी आयडिया येऊन जाते की तुम्हाला हा लॉ कळलेला आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? आपण पुढचं पाहूयात लॉ ऑफ होमोजिनिटी. आता पाहूयात आपण लॉ ऑफ होमोजिनिटी. लॉ ऑफ law of homogeneity. Again, same xt मी एका सिस्टीमला देतेय. सिस्टीम मधून पास झाल्यानंतर मी इथे एक मला y ऑफ t मिळतंय. इथे एक मी मल्टिप्लायर दिलाय. फायनल आउटपुट काय मिळेल? k इंटू yt. जर आपण कॅपिटल yt इज इक्वल टू k इंटू yt म्हणू शकतो. इथपर्यंत कळतंय? काय केलंय मी? मागच्या सारखंच आहे, फक्त सिस्टीमला मी x ऑफ t हे इनपुट दिलंय, y ऑफ t मला आउटपुटला मिळालं की मी त्याला लगेच एका कॉन्स्टंटनी लेट्स से k नी मल्टिप्लाय करून घेतलंय. आउटपुटला मिळाले k इंटू y ऑफ t, त्याला मी कॅपिटल Y ऑफ t म्हटलं. आता आपण आउटपुटच्या बाबतीत केलं, आता आपण इनपुटच्या बाबतीत करूया. अगेन मी खाली घेतलं, पण याच्यात काय केलं? मागे आपण काय केलं होतं ऍडिटिव्ह मध्ये? दुसऱ्या वेळी इनपुट घेताना आधी त्याची ऍडिशन केली, मग सिस्टीमला दिलं. आणि आउटपुटच्या वेळी काय होतं? आधी आउटपुटला आणि मग ऍडिशन. त्याचप्रमाणे x ऑफ t मी खाली घेतला, आधी k नी मल्टिप्लाय करून घेतलं आणि मग सिस्टीमला दिलं. ओके. x ऑफ t, k x ऑफ t, म्हणजे इथे काय आलं? y डॅश ऑफ t, लेट्स से y डॅश ऑफ t इज आउटपुट k इंटू x ऑफ t. ठीक आहे. हे दोन आउटपुट मला मिळाले. काय काय केलं? सिस्टीमला दिलं, आउटपुट मिळालं, k नी मल्टिप्लाय केलं, हे माझं एक आउटपुट आलं.
हे आउटपुट वर मी प्रोसेस केलं, मग इनपुट घेतला, आधी त्याला के नी मल्टिप्लाय करून घेतलं का कॉन्स्टंटनी, अगेन सिस्टीमला दिलं आणि हे माझं आउटपुट मिळालं. नोट दॅट की या दोन्हीही सिस्टीम एकच आहेत, वेगळ्या नाहीये, सेम सिस्टीम मधून आपण प्रोसेस केलं. जर इफ y of t is equal to y dash of t, if y of t म्हणजे हे आउटपुट is equal to हे आउटपुट जर असेल तर लॉ ऑफ होमोजिनिटी इज सॅटिस्फाईड. ओके, आणि त्याची उलटी कंडिशन काय असणार आहे, y of t is not equal to y dash of t, लॉ ऑफ होमोजिनिटी सॅटिस्फाय नाही होणार. ओके, आणि जेव्हा हे दोन्ही लॉ सॅटिस्फाय होतील, लॉ ऑफ ऍडिटिव्हिटी and law of homogeneity is satisfied for a system, then system is linear, otherwise non-linear. दोन्ही लॉ जर सॅटिस्फाय झाले तरच सिस्टीम लिनियर असते, नाहीतर नॉन लिनियर असते. सुपरपोजिशन थेरम चेक करताना तुम्हाला आधी लॉ ऑफ ऍडिटिव्ह तुम्ही चेक करा, तो जर सॅटिस्फाय झाला तर लॉ ऑफ होमोजिनिटी चेक करा, दोन्ही सॅटिस्फाय झाले म्हणजे सुपरपोजिशन, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन तुमचा सॅटिस्फाय झालाय म्हणजे तुमची सिस्टीम लिनियर आहे. पण जर लॉ ऑफ ऍडिटिव्ह सॅटिस्फाय झाला आणि लॉ ऑफ होमोजिनिटी नाही सॅटिस्फाय झाला तर नक्कीच प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ओबे होत नाहीये, सिस्टीम तुमची लिनियर नाहीये. आणि सपोज पहिल्याच वेळी लॉ ऑफ ऍडिटिव्ह तुमचा सॅटिस्फाय नाही झाला तर तुम्हाला पुढचं चेक करायची गरज आहे का, नाही, कारण कंडिशन काय, दोन्ही तुमचे जे लॉ आहेत ते सॅटिस्फाय झाले पाहिजे. सो आपण काय म्हणू शकतो, सुपरपोजिशन, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन इज कॉम्बिनेशन ऑफ लॉ ऑफ ऍडिटिव्ह अँड लॉ ऑफ होमोजिनिटी. ठीक आहे, जर तुम्हाला व्हॉट इज लिनियर सिस्टीम असं आलं तर तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहायचंय सगळं, आणि नॉन लिनियर सिस्टीमला तुम्ही काय लिहाल, की सिस्टीम विच डोंट सॅटिस्फाय लॉ प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन इज नॉन लिनियर सिस्टीम. ओके, बघा इथेपर्यंत काही डाऊट आहे का तुम्हाला? याचं डेरिव्हेशन हे फार काही अवघड नाहीये पण इम्पॉर्टंट आहे. इथेपर्यंत कोणाला डाऊट आहे? कंटिन्यू करू सर? हॅलो, हो मॅडम करा. ओके, आपण आता काय पाहिलंय, बेस्ड ऑन टाइम, लिनियर, नॉन लिनियर असे दोन क्लासिफिकेशन पाहिले. ते आपल्या चार्ट मध्ये एक होतं, काय होतं की लिनियर सिस्टीम परत दोन ह्याच्यात डिवाइड झाली होती. लिनियर सिस्टीम परत दोन ह्याच्यात डिवाइड झाली होती, कोणती, टाइम व्हेरियंट आणि टाइम इनव्हेरियंट, आणि टाइम इनव्हेरियंट. ओके, हाही तुम्हाला क्वेश्चन येतो, व्हॉट इज मीन बाय टाइम व्हेरियंट सिस्टीम अँड टाइम इनव्हेरियंट सिस्टीम. आधी आपण याची डेफिनेशन, सिस्टीम काय ते पाहूया आणि मग यांचा आपण डिफरन्स घेऊया, जेणेकरून डिफरन्समुळे तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात राहील आणि डिफरन्स पण विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, पहिल्यांदा घेऊया टाइम व्हेरियंट सिस्टीम. टाइम व्हेरियंट सिस्टीम डेफिनेशन बघा, द सिस्टीम in which parameters of system changes with time. काय सांगितलंय, द सिस्टीम इन विच सिस्टीमचे पॅरामीटर्स असतील ते चेंज होतात विथ टाइम. जसा टाइम पास होतो पॅरामीटर एकतर वाढतील, कमी होतील, काही होऊ शकतं, पण ते कॉन्स्टंट नाही राहणार. अशा सिस्टीमला आपण टाइम व्हेरियंट सिस्टीम म्हणतो. ठीक आहे, आता लहानपणापासून आपली हाईट वाढते, एका एज पर्यंत आपली हाईट वाढत असते, म्हणजे जसा टाइम पास होतो आपली हाईट वाढत जाते. म्हणजे हाईट एका पर्टिक्युलर लेवलसाठी आपली कॉन्स्टंट नसते, ती सारखी चेंज होत जाते, म्हणजे ती कशी टाइम व्हेरियंट सिस्टीम आहे. ठीक आहे, अजून काय, द लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, in the linear differential equation, coefficients are constant.
आर व्हेरिएबल सॉरी आर व्हेरिएबल, कारण आपण टाइम व्हेरियंट सिस्टीम पाहतो. टाइम व्हेरियंट सिस्टीमचं जे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असतं त्याचे कोएफिशियंट हे व्हेरिएबल असतात, कारण ती सिस्टीम व्हॅरी होतीये जसं टाइम पास होतो. ठीक आहे, ओके. आपण असं एक्झाम्पल घेऊ शकतो की एक कार चालली आहे, जशी ती डिस्टन्स कव्हर करत जाईल त्याची पेट्रोलची लेवल आपोआप कमी होत जाईल. म्हणजे पेट्रोलची लेवल ही टाइम सोबत व्हॅरी होते. असं आहे की सुरुवातीला जेवढं आपण पेट्रोल टाकलं तेवढं शेवटपर्यंत राहणार आहे? नक्कीच नाही. टाइम पास झाला की पेट्रोलची लेवल कमी होते. पण ती सिस्टीम कोणती होणार आहे? टाइम व्हेरियंट सिस्टीम. टाइम व्हॅरी होतोय, पॅरामीटर व्हॅरी होत आहे. पेट्रोल हा जर पॅरामीटर घेतला तर तो व्हॅरी होतोय जसा वेळ पास होतो. ओके, ठीक आहे. आता आपण पाहूया टाइम इनव्हेरियंट सिस्टीम. याच्या ऑपोजिट आहे टाइम इनव्हेरियंट सिस्टीम. काय अगेन याच्या उलट ही डेफिनेशन जर तुम्हाला कळाली तर खालची लिहू शकता. द सिस्टीम इन विच parameters of system remains constant as time passes. तर सिस्टीम ज्याच्यामध्ये पॅरामीटर कॉन्स्टंट राहणार आहे, जरी वेळ चेंज होत असेल तरी ते तसेच कॉन्स्टंट राहणार आहे. जसं एका एज नंतर आपली हाईट वाढत नाही. तुम्ही 40 वर्षाचे व्हा, 50 वर्षाचे व्हा, तुमचे बाकी पॅरामीटर्स चेंज होऊ शकतात पण तुमची हाईट कॉन्स्टंट राहते. तुमचं वजन कमी जास्ती होईल बट हाईट कॉन्स्टंट राहते. म्हणजे त्यावेळी आपण काय म्हणू शकतो, आपल्या सिस्टीम मध्ये जी आपली हाईट आहे एका पर्टिक्युलर एज नंतर ती टाइम इनव्हेरियंट सिस्टीम आहे. ओके, किंवा तुम्ही आरएलसी सर्किट घेऊ शकता. आरएलसी सर्किट म्हणजे काय, ज्याच्यात रेझिस्टन्स, इंडक्टर, कॅपॅसिटर कनेक्टेड आहे त्या सिस्टीम मध्ये. तुम्ही सर्किट मध्ये लावलं, ठीक आहे, कॅपॅसिटरची चार्जिंग कमी जास्ती होऊ शकते पण त्याच्यात व्हॅल्यू असतं. सपोज आपण म्हटलं रेझिस्टन्स जिथे 5 ओहम, कॅपॅसिटर 5 फॅरेड, इंडक्टर 5 हेनरी, या व्हॅल्यू कॉन्स्टंट राहतात, त्या चेंज होत नाहीत. जरी वेळ कमी जास्ती झाली तरी त्यांची कॅपॅसिटी चेंज होऊ शकते. कॅपॅसिटर तुम्ही चार्ज करून ठेवला, काही वेळाने तो डिस्चार्ज होईल पण त्याच्या ज्या इंटरनल व्हॅल्यूज आहेत त्या कॉन्स्टंट राहतात. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की आरएलसी सर्किट टाइम इनव्हेरियंट आहे. टाइम इनव्हेरियंट म्हणजे सिंपल आहे की जर सिस्टीम ज्याच्यात पॅरामीटर टाइम प्रमाणे चेंज होतात तो टाइम व्हेरियंट, आणि जे चेंज होत नाही टाइम इनव्हेरियंट. प्लस काय, लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचे कोएफिशियंट इथे व्हेरिएबल असतात आणि इथे कॉन्स्टंट असतात. हे झालं टाइम व्हेरियंट आणि टाइम इनव्हेरियंट सिस्टीम. यातला डिफरन्स पाहूयात आता आपण. जे आपण डेफिनेशन मध्ये शिकलोय तेच आपल्याला डिफरन्स मध्ये लिहायचं असतं. जे आपण शिकतो डिफरन्स म्हणजे असं काही वेगळं नाहीये, फक्त तुम्ही डिफरन्स मध्ये लक्षात ठेवलं ते विसरायची शक्यता कमी असते. ठीक आहे, फर्स्ट टाइम व्हेरियंट सिस्टीम आणि दुसरी आहे टाइम इनव्हेरियंट सिस्टीम. पहिला पॉइंट, कधी पण डिफरन्स मध्ये त्याची डेफिनेशन लिहून टाकायची दोन्हीकडे. सांगू शकाल का कोणी डेफिनेशन काय होती टाइम व्हेरियंट सिस्टीमची? सांगू शकता का कोणी? तुम्ही अनम्यूट करून सांगू शकता डेफिनेशन. ओके, द सिस्टीम in which parameters varies as time passes. काय सांगितलं? द सिस्टीम टाइम व्हेरियंट डेफिनेशन ची आधी पाहिजे. द सिस्टीम इन विच पॅरामीटर व्हॅरीज ऍज टाइम पासेस. इकडे त्याच्या उलटी डेफिनेशन द्यायचे. द सिस्टीम इन विच parameters remains constant as time passes. दुसरा पॉइंट काय होता लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा? कोणी सांगू शकतं का लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा पॉइंट काय होता? तुम्हाला ऐकायला वगैरे येतं व्यवस्थित? हो मॅडम. हॅलो, हो येत. दुसरा पॉइंट काय होता जो आपण डेफिनेशन मध्ये पाहिला तोच लिहायचा आपल्याला, काही वेगळं लिहायचं नाहीये. काय? द लिनियर डिफरन्शियल इक्वेशन in the linear differential equation coefficients
आर व्हेरिएबल, कोएफिशियंट्स आर व्हेरिएबल, आणि इकडे इन सिस्टम कोएफिशियंट्स ऑफ लिनियर डिफरेंशियल इक्वेशन आर कॉन्स्टंट. 2 पॉइंट तुमचे इथेच कव्हर झाले डेफिनेशन मधले. ठीक आहे. आता थर्ड पॉइंट, ही जे सिस्टम मी सांगितलं की पॅरामीटर सारखे चेंज होत राहतात, टाइम चेंज झाला पॅरामीटर चेंज होणार, म्हणजे नक्की ही आपल्याला बिल्ड करायला सिस्टम कॉम्प्लेक्स असणार, इझी नाही जाणार, कारण पॅरामीटर सारखे व्हॅरी होत आहेत. सो दिस सिस्टम इज कॉम्प्लेक्स, दिस सिस्टम इज कॉम्प्लेक्स. ओके. आणि इथे काय, ऑब्विसली टाइम चेंज झाला तरी तुमचे सगळे पॅरामीटर्स कॉन्स्टंट आहेत. सो सिस्टम is easy to design. इकडे काय, सिस्टम इज कॉम्प्लेक्स, कॉम्प्लेक्स टू डिझाइन, आणि इकडे इझी टू डिझाइन. ओके. त्याच्यानंतर त्याची डायग्राम काय असणार आहे, काय नाही, तुम्ही इनपुट दिलाय, आउटपुट मिळालंय, या बॉक्स मध्ये काय येणार आहे, टाइम व्हेरियंट सिस्टम. ओके. आणि इकडे काय असणार आहे, ही डायग्राम टाइम इनव्हेरियंट सिस्टम. इनपुट आउटपुट द्यायला कधी विसरायचं नाही. ओके. आणि लास्ट काय असतं, जे आपण पाहिले एक्झाम्पल, काय सांगितलं मी, एक्झाम्पल कारचं सांगितलं. ठीक आहे. ओके. रनिंग कार, ज्याचं व्हॅरी होत आहे. ठीक आहे. आणि इकडे काय, RLC सर्किट in which value of R, L and C remains constant throughout. Remains constant throughout in the system. इनपुट आउटपुट काही चेंज होऊ शकतं, पण तुमच्या व्हॅल्यूज, एक्झाम्पल दाखवते, आपण असं RLC सर्किट पाहिलं असेल तुम्ही, रेझिस्टन्स, कॅपॅसिटर, इंडक्टर, एका बॅटरीला आपण कनेक्ट केलंय, हे आपण पुढे पाहणार आहोत. आपल्याला कंट्रोल सिस्टीम मध्ये या सर्किटचा आपण अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. ट्रान्सफर फंक्शनच्या फॉर्म मध्ये इथे तिन्ही मी सिरीज मध्ये कनेक्ट केले, बॅटरी ऑन केली आहे. तुम्हाला आउटपुट प्रत्येक वेळी वेगवेगळं मिळत जाईल जर इनपुट तुम्ही बॅटरी वेगवेगळे देत असाल. इनपुट आउटपुट काही जरी असलं तरी तुमच्या याच्या व्हॅल्यू तुम्ही ज्या सेट केल्या त्या कॉन्स्टंट राहणार आहेत. म्हणजेच काय, टाइम जरी पास झाला कितीही तरी या व्हॅल्यू कॉन्स्टंट आहेत. म्हणजेच ही काय, टाइम इनव्हेरियंट सिस्टम. ठीक आहे. हा डिफरन्स जरी लक्षात ठेवला तर हा क्वेश्चन तुम्हाला डिफरन्स फॉर्म मध्ये येऊ शकतो किंवा एक्सप्लेन मध्ये येऊ शकतो, तुम्ही तो कसाही लिहू शकता. ठीक आहे. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? आपण आज इथे स्टॉप करूया आणि